पंकजा मुंडे ने नासिक में डॉक्टर गिरसे द्वारा मुंडे साहब के प्रति प्रेम व्यक्त करने पर प्रतिक्रिया दी और कहा कि यदि ये गिनती की जाए तो एक पार्टी बनाई जा सकती है। उन्होंने मीराबाई संस्थान का दर्शन अच्छा बताया और देवेंद्र फडणवीस और राज ठाकरे के दौरे पर टिप्पणी करने से मना किया। पंकजा ने सोमनाथ सूर्यवंशी और भुजबल मामले पर भी चर्चा से बचते हुए कहा कि इसे वैसा नहीं समझा जाना चाहिए। भावना तर खूप चांगल्या असतात, म्हणूनच इथे येते. आमच्या आईसाहेब दरवेळी मला प्रेमाने निमंत्रित करतात आणि एक महिला गादीवर जी परंपरा भगवान बाबांनी सुरू केली आहे त्यामुळे त्याचा मानही आहे आणि एक वर्षानुवर्षाचं आमचं एक चांगलं नातं निर्माण झालेलं आहे. असंच विचार करते, जोपर्यंत त्या बोलतात तोपर्यंत यायचं. मला माहित नाही, मी हेलिकॉप्टरमधून इथे आले, माझे कार्यक्रम होते सकाळी. त्यांनी जर भेट घेतली असेल त्याच्यावर मी टिप्पणी काय करणार? त्या दोघांची भेटीमध्ये तेच बोलू शकतात. काय एक डॉक्टर गिरासे म्हणून आहेत नाशिकमध्ये, त्यांनी माझ्या आधी भाषण केलं आणि ते मला सांगितले की मी किती मुंडे साहेबांवर प्रेम करायचो ताई. मी गुरुमाऊली आणि मुंडे साहेबांना खूप वेळा भेटवायचो आणि त्यांच्यामध्ये प्रेम आहे माझ्यामुळे आणि माझा एक त्याच्यात महत्वाचा रोल आहे. आणि ताई, तुम्हाला माहिती आहे का, मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक इतके आहेत की ते जर मोजायला गेलो तर एक पक्ष निर्माण होईल, असं ते म्हणाले. त्याच्या उत्तरात मी हो, निर्माण झालाच आहे ना आता हा पक्ष. त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जोडलेच गेले ना पक्षाशी. त्याचा तुम्हाला जसा लावायचा तसा अर्थ कितीही तुम्ही लावलं तरी निघणार नाही. मी कोणा दुसऱ्याच्या व्यक्तीवर टिप्पणी करत नाही जोपर्यंत त्याचा माझ्याशी काही कुठल्याही दृष्टीने संबंध येत नाही. असं कोणी म्हणले, तुम्ही सांगितले नाही, त्याच्यावर विश्वास ठेवून मी उत्तर देऊ शकत नाही.